गुरु माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन आपणास मी अभिवादन करतो. महाराष्ट्राच्या भूमीने अनेक थोर नररत्नांना जन्म दिला, पण आजही आणि यापुढेही आपण ज्या महान पराक्रमी चारित्र्य संपन्न रणवीर गुणवान राजाला विसरणार नाही, असा आपला राजा छत्रपती शिवाजी राजा. छत्रपतींचे नाव उच्चारताच मनामध्ये एक प्रकारची भवानी संचारते, कारण याच राजाने मराठी मुलूक उद्ध्वस्त करू पाहणारे आदिलशाही आणि मोगल सत्तेला शह दिला होता आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला वाचवली होती. विजापूर सरकारचे बरेच किल्ले आणि मुलूक राजांनी काबीज केले होते. विजापूरचे सरकार राजांवर पेटून उठले होते आणि त्यातच अफजल खान नामक एक बडा सरदार राजांना ठार मारण्यासाठी पाठवला होता. परंतु न्याय आणि अन्यायाच्या लढाईत ह्या सरदाराचे शव सुद्धा विजापूर सरकारच्या हाती लागले नाही. हीच ती प्रतापगडाची लढाई. महाराष्ट्राची संपत्ती लुटून विजापूरची आदिलशाही गब्बर झाली होती. त्यावेळी बडी साहेबीन, की ज्याला इंग्रज दख्खनची राणी म्हणत, ती विजापूर गादीचा कारभार पाहत होती. तिने 20-21 वर्षाच्या अली आदिलशहाला गादीवर बसवले होते व दरबाराचा कारभार पाहण्यासाठी खवास खान नावाच्या हुशार मुत्सद्द्याची नियुक्ती केली होती. विजापूरचा दरबार भरला होता. दरबाराचा थाट काही वेगळाच होता. महाराष्ट्राचा मुलूक लुटून आदिलशाही दरबार सजला होता. दरबार खचून भरला होता. मोठे मोठे वीर दरबारात हजर होते. युद्धमंडळ आपापल्या जाग्यावर बसले होते. शिवाजीचा कायमचा बंदोबस्त वा नायनाट करण्यासाठी मोहीम ताबडतोब सुरू करावी असा अखेरचा निर्णय त्या युद्धमंडळाने घेतला होता. बडी साहेबीन आवाज चढून बोलत होत्या, अरे कौन है इस दरबार में जो बेडर शिवाजी को खत्म करेगा. सर्वांच्या माना खाली गेल्या होत्या. एकाची हिंमत होत नव्हती मान वरती करायला. आदिलशहाने फक्त त्यांना पोचले होते. देहाने दिपाड झाले होते. मात्र शिवाजीचे नाव काढता त्यांना काटा आला होता. त्यात महाराष्ट्राचे सरदार, की जे फंद पितूरने आदिलशाहीला सामील झाले होते, तेही होते. परंतु पालखीत जे मिरवत होते, जे विकले गेलेले स्वाभिमान आणि क्षात्र ते धुळीस मिळून गेले. आणि ते तसं खरंही होतं. ही सर्व आदिलशाहीच्या ताटाखालील मांजरं होती. दरबार गप्प झाला होता. स्मशान शांतता दरबारात पसरली होती. सुवर्ण जडीत बडीसाहेबींचे सिंहासन शांत झाले होते. त्यातच आदिलशाह खडकन उठला आणि अफजल खानाला उद्देशून गौरवाचे भाषण करायला लागला. अफजल खाना, प्रचंड सैनिक संचात तू आमचा हित करता आहेस. अनेक रामवंशातील राजांना तू जिंकलीस. तुझ्यामुळेच श्रीरंगपट्टणचा राजा समर विरक्त झाला. कर्णपूरच्या राजाला क्षणात मुठीत आणलीस. मथुरा नगरी उद्ध्वस्त केलीस. बेदनूरचा वीरभद्र राजा आपली शस्त्रसामग्री विसरून गेला. तुझ्या पराक्रमाचे वारे अंगावर गेले म्हणजे डोंगर डळमळतात, सप्तद्वीपे खचतात आणि तुझ्या पराक्रमाने दिल्ली श्वराला झोप येत नाही. तरी ज्या शिवाजीच्या भीतीने मी कंपित झालो आहे, त्याला तू जिवंत ग्रहाप्रमाणे पकडून आण. आदिलशहाचे भाषण ऐकल्यावर मुळात गर्विष्ठ असलेला अफजल स्तुती मदिरेच्या अंमलात गर्वभराने डोलू लागला. एखाद्याची स्तुती केल्यानंतर काही माणसांना ती मदिरेसारखी चढते, अशी अवस्था त्या अफजल खानाची झाली. अफजल खान उठला, डोळे विस्मरून दरबाराकडे पाहिले, मांडलेला पैजीचा विडा उचलला आणि शिवाजीला काय चढे घोड्यानिशी जिवंत कैद करून घेऊन येतो, नाहीतर त्याचे शिर तरी दरबारात हजर करतो असे म्हणून गरजला. बेभान झालेल्या अफजल खानाला बादशहाने मुजरा केला. आनंदाने बेहोश होऊन बादशहाने अफजल खानाला नजराने दिली, खानाचा सत्कार केला आणि नंतर अफजल खान दरबारातून बाहेर पडला. अफजल खानाची वेगळी ओळख द्यायची झाली तर त्याला अब्दुल्ला भटारी म्हणत. आपल्या काही इतिहासकारांच्या मते हा आदिलशहाचा दासीपुत्र असावा. याचा बाप आदिलशहाच्या मधुपाक खाण्यावरील देखरेखीचे काम करत होता, म्हणून त्यास भटारी म्हणत. देहाने दिप्पाड पुरुष, याच्या मांडीखाली दिप्पाड घोडीसुद्धा टिकत नसत. लोखंडी पार वाकवण्याची हिंमत असलेला अफजल खान हत्तीवरून अथवा 12 भोयांच्या पालखीतून जात असे. उंदरासारखा शिवाजी राजांना पकडतो असे नेहमी म्हणत असे. मोहिमेची तयारी जोरात चालू झाली होती. विजापूरला भलताच आनंद झाला होता. शिवाजीला ठार करण्याची वेध लागली होती. बडी साहेबिनीला अफजल खानावर हरेक वस्तू भरभरून देण्याचे हुकूम सुटले होते. रत्नखचित खोगीर असलेले उंट आणि घोडे होते.
साज घातलेले भद्र जातीचे घोडे, नाना प्रकारची शस्त्रे, शिरसराणी, सुंदर पालक्या व सोन्या चांदीचे पलंग होते, तर रत्नांची शिरोभूषणे होती, मोत्यांच्या माळा होत्या, हिऱ्यांची भाऊभूषणे होती, रत्नजडित अंगठ्या होत्या, पान सुपारीचे डबे होते, कोट्यावधीचा खजिना होता, तर अफाट दाना गोठा होता. कशासाठी होते एवढे? महाराष्ट्राच्या त्या रणवीर राजाला पकडण्यासाठी. गोरगरीब मावळ्यांना जमून ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा खटाटोप चालवला होता, त्यांच्यासाठी खान निघतानाच बडीसाहेबांनी एकांतात कानमंत्र दिला. शिवाजीला मित्रत्वाचा बाहिंगे डवल दाखवा आणि त्याचा काटा काढा. अशा प्रकारचा होता हा कानमंत्र. एप्रिल 1659 अखेरीस मोहीम निघाली. बादशहाच्या आज्ञेनुसार खानाला प्रचंड सरदार व त्यांचे सैन्य येऊन मिळाली. शबर दैत्यासारखा अंबर होता, तर प्रतापी याकूत होता. महामानी मुशे खान होता. निरांकुश गजराजाप्रमाणे स्वैरगती असलेला अंकुश खान होता. घोरपडे होते. महापराक्रमी घाटगे होते. विजापूरकरांच्या आश्रयाला गेले चंद्रराव मोऱ्यांचे भाऊ प्रतापराव मोरे होते. आणि अशी जंगी मोहीम निघाली होती महाराष्ट्राच्या राजाला पकडण्यासाठी. विजापूर ते वाई खानाचा कूच कशा प्रकारे झाली. खान निघाला. अफजल खान महाराष्ट्राकडे निघाला. प्रचंड फौज घेऊन निघाला. 60,000 फौज. मात्र त्या कणखर मनाने पोलादी देहाने कच खावी असे काही अपशकुन निघतानाच घडली. कोणते होते ते अपशकुन? अपशकुन कधी कधी खरे होतात मंडळी. खानाच्या बाबतीत ते मात्र 100% खरे ठरले. पहिला अपशकुन म्हणाल तर खानाचा गुरु अवलिया. गुरु, प्रत्येक माणसाला गुरुची फार गरज आहे बरं का. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या शिष्यांची गुरु नेहमी काळजी घेत असतो. पहिला अपशकुन कोणता होता तर अवलिया. गुरूंच्या दर्शनाला खान गेल्यावर फक्त त्याला खानाची धडच दिसली, शिर दिसले नाही. खानाच्या बाबतीत दुसरा अपशकुन म्हणाल तर खानाला वाटले या मोहिमेत आपल्याला यश आले नाही तर आपल्या बायकांची दुरावस्था होऊ नये म्हणून त्याने आपल्या 63 बिब्यांची मुंडकी तलवारीने उडवून टाकली. कर्नाटकात खानाची राहती गाव तोरवे या गावी त्यांची थडगी आहेत. हा क्षण दुसरा अपशकुन. विनाशकाळी विपरीत बुद्धी म्हणतात ती हीच. पण तरीही खान हिंमत हरला नाही. खान पुढे निघाला. तोच त्याच्या निशाणेचा आवडता हत्ती वेडा होऊन मेला. आणि हे सर्व अपशकुन पाहून सुद्धा शिवाजीला जिंकू पाहणाऱ्या त्या बेडर अफजल खानाने आपला युद्ध उत्साह तिळमात्र ढळू दिला नाही. मोहिमेची तयारी करून खान बलाढ्य सैन्य घेऊन निघाला. हत्ती, घोडे, उंट, हजारोंनी सैन्य, कित्येक बाजारबुने त्या हजारोंच्या काफिल्यात सामील झाली. खानाची ती प्रचंड फौज निघाली. आकाशात जणू धुळीचे वादळ झाले होते. बालेघाट चढून फौज तुळजापूरच्या वाटेला लागली होती. आणि त्यावेळी निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांचा आधारू शिवाजी राजा राजगडावर होते. नुकत्याच त्यांच्या धर्मपत्नी सईबाई साहेब वारल्या होत्या. अगोदरच दुःखाच्या खाईत असलेल्या शिवाजी राजांना दुसऱ्या फार मोठ्या संकटाला सामोरं जायचे होते. ते एक स्वराज्यावरील मोठे संकट होते. अफजल खान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून येत होता. राजांनी ह्या संकटाशी सामना करण्यासाठी दरबार बोलावला होता. महाराजांचे हेर खाते अत्यंत हुशार होते. महाराजांचा एक हुशार हेर खात्यातील अधिकारी विश्वासराव मुशेखोर हा फकीराचा वेश करून खानाच्या गोटातील तपशीलवार माहिती काढून राजांना सारखा पुरवत होता. याशिवाय गुरुमाऊली व थोर राजकारणी संत रामदास स्वामी या गडीला अफजल खानाची वार्ता आपल्या ओळीबद्ध वृत्तांत गुंफून त्या राजाकडे पोचवत होते. राजांनी यापुढे जे काही करावे ते सावधपणे करावे या आशयाच्या त्या ओव्या होत्या. विवेक करा विकारी साधन जाणार नरतून हे जाणून पुढील भविष्यार्थी मन राहोटोच नाही. चालो ने आसन मार्गी सत्यता बाणल्या अंगी रघुवीर कृपा त्या प्रसंगी दास महात्म्य वाढवी. रजनीनाथ आणि दिवाकर नित्यनेम करती संचार घालत ती येरझार लाविले भ्रमण जगदिशा. आदिमाया मूळ भवानी हिची जगताची स्वामिनी एकांती विवेक धरुणी इष्ट योजना करावी. बंधुओ, या ओव्या बाहेरून साध्या नीतिधर्माचा उपदेश करणाऱ्या दिसतात, परंतु त्यात अफजल खान निघाल्याची वार्ता दडली आहे. प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर पहा.
संपूर्ण एक वाक्य तयार होते. विजापूरचा सरदार निघालाय. केवळ शिवाजी राजांना पकडायचे होते असे नाही, तर महाराष्ट्रात पाऊल ठेवल्यानंतर अनेक सैतानी विचार खानाच्या मनात आले. हिंदूंना त्रास देऊन शिवाजी राजाला युद्धासाठी प्रवृत्त करायचे होते खानाला. जेव्हा अफजल खान तुळजापूर जवळ आला तेव्हा त्याने अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीची मूर्त मोडून टाकली. परंतु पुजाऱ्यांनी खानाच्या मनातली अगोदरच ओळखले होते. पुजाऱ्यांनी आई भवानीची खरी मूर्त लपवून ठेवली होती हे त्या सैतानाला काय कळणार. नंतर खान पंढरपूरच्या मार्गाला लागला. खानाची ती 50-60 हजार फौज शेतातील पिकं, हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त करीत चालली. जिथं महाराष्ट्रातील लाखो भाविक नतमस्तक होतात तो पंढरीचा विठोबा. पंढरीतील बडव्यांनी सुद्धा खानाचा धूर्त डाव माहीत होता. बडव्यांनी खरी मूर्त लपवून ठेवली. खानाने नकली मूर्त मोडून तोडून टाकली. किती भयंकर होता हा प्रकार. एवढे करूनही भागले नव्हते. खानाच्या अफाट सैन्याने बेधुंद झाला होता तो. शिवाजी राजाला केव्हा पकडून ठार करतो असे झाले होते. खानाला मार्गावर खानाने आणखी एक पराक्रम केला. राजांचे वेळी बजाजी निंबाळकर त्यावेळी फलटण मुक्कामी होते. ते सुद्धा विजापूर सरकारचे मांडलिकच होते. परंतु आतून महाराजांना मदत करतात असा आळ घेऊन खानाने त्यांना पकडण्याचा हुकूम दिला. त्यावेळी खान नळवडला नाईकराजे पांढरे यांचा पाहुणचार खात होता. परंतु राजांनी मोठ्या चातुर्याने बजाजी राजांची खानाकडून सुटका केली. राजाचे अष्टावधानी व्यक्तिमत्व म्हणतात ते हेच. नाईकराजांना शिवाजी राजांनी गुप्त निरोप पाठवला. नाईकराजांची विनवणी केली. बजाजी राजे सुटले. मात्र खंडणीपोटी शेवटी बजाजी राजांकडून 60,000 होन दंडादाखल घेतले. मोहिमेचा खर्च भागवण्याचा डाव होता खानाचा कावा राजांनी ओळखल्यावर तो हुन्नरबाज, हिम्मत बहादूर, रणमर्द स्वस्त कसा बसणार. यावेळी राजा शिवाजी राजगडावर होता. खबर मिळताच आपले सर्व अधिकारी मुत्सुद्दी तातडीने विचार विनिमयासाठी राजगडावर हजर झाले. आपली सद्यस्थिती ओळखून खानाबरोबर लढावी की नाही, किंवा लढाईचे झाल्यास ती लढाई खानाबरोबर कोठे करावी या गोष्टींची होती मुख्य चर्चा. युद्ध मंडळाच्या सभेसाठी अनेक मुत्सुद्दी आले होते. त्यात नारोपंत हनुमंते, श्यामराजपंत, सोनोजीपंत डबीर, निळोपंत मुजुमदार, मोरोपंत पिंगळे, नेताजी सरनोबत, रघुनाथपंत सबनीस, गोमाजी पानसंबळ, गंगाजी मंगाजी वाकणीस, सोमनाजी नाईक, कृष्णाजी पानसंबळ अशी जिवलग माणसे होती. विषम बळाशी झुंज करू नये, सल्ला भला करावा. 2 दिवस विषयावर चर्चा झाली. शेवटी असा निष्कर्ष निघाला की शक्य तितके करून प्रसंग टाळावा. पण मंडळी, जसा राजांना ठार करण्याचा खानाचा हेतू होता तसा जावळी घेण्याचा सुद्धा होता. आणि म्हणूनच खानाचा तो डाव उधळून लावण्यासाठी राजांनी रणक्षेत्र म्हणून प्रतापगडाची निवड केली. आणि आपल्या ठरलेल्या सैन्याशी राजांनी प्रतापगडाकडे कूच केली. घोडदळाचा सरनोबत नेताजी पालकर आणि पायदळाचा सेनापती मोरोपंत पेशवा हे दोघेही वायुवेगाने त्या ठिकाणी येऊन दाखल झाले होते. मोरोपंताला बोलवून घेण्याचे कारण हे की एकतर तो पायदळाचा प्रभावी सेनापती होता आणि दुसरे असे की त्याच्या देखरेखीखाली प्रतापगडाचा किल्ला बांधला होता. त्यामुळे गडाची आणि आसपासच्या प्रदेशाची खडानखडा माहिती होती त्यांना. राजे स्वधर्माचा आणि स्वराज्याचा विचार करून बोलले, सल्ला कशाच्याने काय, प्राण जावो वा राहो, लढाई खेळणे अटल आहे तर मला खेळली पाहिजे. तुळजापूरची आई जावळीला तारील स्वातंत्र्यासाठी रणात पडलोस तर देहाचे सार्थक होईल. खरोखरच केवढी मोठी भक्ती होती राजांची. दुर्दैवाने रणात पडलोस तर एक तजवीज करावी. संभाजीराव मातोश्रींना राजगडावर ठेवावे. संभाजी राजांकडे राज्य सुपूर्द करावे आणि त्यांच्या आज्ञात राहावी. आणि खरोखरच रणधुरंधर मुत्सुद्दी राजांनी संभाजीराव जिजाऊ साहेबांना राजगडावर ठेवले. राजगड ते प्रतापगड, पुणे ते वाई या मार्गावर ठिकठिकाणी शिबंदी व कडक चौक्या ठेवून शत्रू सैन्याला तिकडे जाण्याची बंदी करणारी व्यवस्था हुशारीने करून मग फौजबंद होऊन राजे प्रतापगडी हजर झाले. प्रतापगड सातारा जिल्ह्यातील व जावळी तालुक्यातील हा किल्ला मिढ्याच्या ईशान्येस 20 मैलांवर व महाबळेश्वरपासून 8 मैलांवर, ईशान्येस पार व किनेश्वर ह्या
खेड्यांच्या दरम्यानच्या फाट्यावर प्रतापगडचा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3543 फूट उंच. ज्या डोंगरावर किल्ला बांधला त्याचे पूर्वीचे नाव ढोपऱ्याचा डोंगर होते. महाराजांचा हुशार सेनापती मोरोपंत यांनी इसवी सन 1656 राजांच्या आज्ञेवरून हा किल्ला बांधला. किल्ला बांधण्याचे काम 1.5 वर्ष चालले होते. महाराजांचा किल्ला बांधण्याचा हेतू म्हणाल तर जावळीचे राज्य चंद्रराव मोऱ्यांकडून घेतल्यानंतर तिकडील प्रांतावर व पारघाटावर आपली झडप बसवण्यासाठी. या गडावर किल्ला मुख्य माथ्यावर बालेकिल्ला आहे. त्याच्या उत्तर व पश्चिम बाजूस 800 फूट खोल व भयंकर कडे. गड निवडीचे कारण असे की रणक्षेत्र म्हणून ह्या गडाची निवड म्हणजेच यात राजांचे सेनापतीपणाचे कौशल्य व मुत्सुद्देगिरी दिसून येते. जर खानाला मला मारायचे असेल तर मी जिथे असेल तिथे येऊन तो मला मारील. मग मला चढाई करण्यास सोपे व खानाला अवघड असं ठिकाण महाराजांनी निवडलं होतं. सुसर आपल्या ठिकाणी असली म्हणजे ती मोठ्या हत्तीलाही ओढून नेते. काय मुत्सुद्दे होता राजा शिवाजी. त्यावेळी राजांनी लष्कराचा सरनोबत नेताजी पालकर केला होता. 7,000 पागा आणि 3,000 शिलेदार अशी 10,000 फौज होती. त्यातच आणखी 10,000 मावळे महाराजांनी वाढवले होते. अशी एकूण 20,000 फौज झाली होती राजांची. शिवाय 700 इमानी पठाणांची एक तुकडी होती. गडाच्या बुरुजावर व दरवाजावर तोफा ठेवल्या होत्या तर किल्ल्याच्या तटात बंदुकीचे मोर्चे लावले होते. गोलंदाजीची व्यवस्था तेथे करण्यात आली होती. शिवाय त्यांच्या सैन्यात बेलदार होते, कुऱ्हाडी होते, खलाशी होते आणि हेर होते. अशा पद्धतीने लष्करी बळाने संपन्न होऊन तटबंदीची चिलकत चढून वेळ आली तर लढा देण्यासाठी प्रतापगड सज्ज झाला होता. महाराजांसारख्या महान योद्धा व उत्कृष्ट सेनापती नेताजी पालकर, मोरोपंत, तानाजी मालुसरे यासारखे रणधुरंधर वीर एकत्र जमवल्यास किल्ल्यावर उत्साहाला ओत यावा असं यात नवल नाही. खानाला जेव्हा कळले शिवबा प्रतापगडावर आला तेव्हा खानाने वाईला तळ ठोकला. खानाला जावळी जिंकायची होती परंतु शिवाजी राजांजवळ जावळीस आल्यामुळे जावळी जिंकणे सोपे नव्हते. विचाराच्या भोवऱ्यात खान पडला. शेवटी त्यांनी पक्का निश्चय केला की शिवाजीशी बोलणी करायची. खानाने आपला वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याला शिवाजीस भेट घडवून आणण्याच्या हेतूने जरब बसवणारा लखोटा शिवाजीस देण्यासाठी प्रतापगडावर पाठवून दिले. कृष्णाजी लखोटा घेऊन गडावर आल्यावर महाराजांनी त्यांना राहण्यासाठी गडावरचा वाडा दिला आणि रात्रीच्या नीरव शांततेत त्यांची भेट घेण्यासाठी गेले. खानाचा लखोटा कृष्णाजीने राजांच्या हातात दिला. महाराजांनी लखोटा उलगडला व लखोटा वाचू लागले. लखोट्यात काय होते? शहाजींच्या पोरा, मी आदिलशाहीचा अजिंक्य सरदार विजापूरहून आलो आहे. आलिशाचा मी कलिजा आहे. चंद्रराव मोऱ्यांचे विस्तीर्ण राज्य तू गिळंकृत केलेस. कल्याण भिवंडी तू मारलेस. अरे चक्रवर्ती राजाची चिन्हे मिळवतोस. स्वतंत्र म्हणून आईट करतोस. वंदनीयांना वंदन करीत नाहीस. माझे सरदार एकसारखे मला युद्ध करण्यासाठी उद्युक्त करीत आहेत. संधी कर आणि किल्ले देऊन टाक व मुलुकही देऊन टाक. सिंहगड, लोहगड, पुरंदर, चाकण हे किल्ले व भीमानेरामधील सर्व प्रदेश युद्ध न करता देऊन टाक व दिल्लीश्वराला शरण ये. विजापूरच्या त्या मातब्बर सरदाराचे पत्र राजांनी वाचले आणि तत्काळ उपाय योजला. या पत्राला उत्तर देण्यापूर्वी महाराजांनी खानाच्या वकिलाला मोठ्या चातुर्याने विश्वासात घेतले. कोणालाही वळवून विश्वासात घेण्याला लागणारी आवश्यक ते गुण महाराजांच्या अंगी होते. त्यांच्या बोलण्या चालण्याची छाप इतरांना पडत होती. कारण टॉकिंग शिवाजी वॉज अ किंग. कृष्णाजी भास्करला राजे काय बोलले? खानाशी आम्हाला तह करावाच लागेल. आम्ही खाना आगळे मुळीच नाही. पण पहा कृष्णाजी पंत, तुम्ही आहात खरे ब्राह्मण खरे. बोला, तुमच्या सत्याचा पडताळा आम्हाला पाहू द्या. तर होऊन जाईल, मुलूक राहील नाही तर जाईल. आमचे मन गंगेसारखे निर्मळ आहे. मनाचा पडदा खोला आणि सांगा, मी जे काय कार्य आरंभले ते परमपवित्र आहे. हिंदूंच्या देवाधर्मांचे रक्षण करून स्वतंत्र संपादनाचे परमपवित्र कार्य करत असता तुम्ही त्याच्या आड काय यावे? यावनी सत्तेने गुलामगिरीच्या गर्तेत आम्हाला गाडून टाकावे.
आणि त्यातच आम्ही कुजत बसावे? पोटाला खायला कुलीत नाही, पांघरायला पटकूर नाही. कृष्णाची पंत देवाधर्माची शपथ आहे. खानाच्या मनात मजेविषयी कपट आहे की नाही ते तुम्ही सांगा. प्रत्यक्ष भवानींनी अशी आज्ञा केली आहे की गोब्राह्मणांचे रक्षण कर, हिंदूंचे देवालय, हिंदूंचे देव यांची नासधूस करणाऱ्यांची पारिपत्य कर, हिंदू धर्म द्वेष्टांचा संहार कर. अशा अर्थाचे हृदयस्पर्शी भाषण महाराजांनी केल्यावर कृष्णाजी भास्कर बोलते झाले. खानाच्या मनातले शिवाजीला पकडण्याचे व ठार करण्याचे ओढ केले. शिवाला जपा असा आदराने सल्लाही दिला. खानाची कपटी कारस्थान कृष्णाजी भास्कर यांच्याकडून कळल्यानंतर विश्वासातील निवडक मंडळींशी चर्चा करून पत्राचे उत्तर महाराजांनी मार्मिकपणे तयार केले. खानाच्या वकिलाला महाराजांनी जातेवेळी उंची वस्त्रे देऊन गौरव केला आणि सन्मानाने त्यास निरोप दिला. लगेच राजांनी त्यांचा चतुर वकील जो मासाहेब जिजाबाई बरोबर सोंगट्या खेळण्या इतका घोरव्यातील विश्वास होता. त्यांचे नाव होते पंताजी गोपीनाथ. हा प्रतापगडाच्या लढाईचा मुख्य सूत्रधार होता. नुसते वकील नव्हते, पंताजी गोपीनाथ हुशार होते, चाणाक्ष होते, मुत्सुद्धी होते आणि शिवाय चांगले लढाऊवीर होते. अशा अष्टपैलू पुरुषांची योजना ह्या कामी महाराजांनी केली. महाराजांच्या मनुष्याची पारख बिनचूक करण्याची विद्या अभिजातपणे अवगत होती. महाराजांनी पंताजींना आवर्जून सांगितले, तुम्हास अफजलखानाकडे रवाना करतो. तेथे जाऊन क्रिया शपथ मागणे आणि तुम्ही सुद्धा ती शपथ मागतील ती देणे, अनुमान न करणे, हर प्रकारे जावळीस घेऊन येणे. राजांनी पंताजींना निरोप दिला. ते वाईतळी गेले. महाराजांचे पत्र खानाकडे दिले. त्यात काय लिहिले होते? आपण कर्नाटकातील समस्त राज्य युद्धात नष्ट केले. आपला प्रताप दुदुंबी जगात जिकडे तिकडे गाजून राहिला आहे. आपला पराक्रम अग्नितुल्य असून बाहुबल अतुल आहे. आपण ह्या भूतळाची भूषणात आपल्या ठिकाणी कपटाचा लोलिशही नाही. असे कीर्तिवंत, असे प्रतापशाली आपण मज गरिबाच्या भेटीसाठी दुरून आलात. केवढी दया केली मजवर. ही कृपा पाहून मी मला मोठा भाग्यवान समजतो. आपण आलात. माझी विनंती एवढीच की आपण वर यावे, येथील वनवैभव पाहावे. मलाही आपल्या आगमनाने निर्भयता प्राप्त होईल आणि आपल्यापुढे मी तलवार ठेवीन आणि आपण मागता ते किल्ले आणि जावळी देईल. इकडे येताना दक्षतेने यावे. वाट अमळ आणि वाईट आहे. भेटीच्या कल्पनेने खान घुरवळून गेला. महाराजांचा संदेश ऐकून खानाला अत्यानंद झाला. त्याला वाटले स्वामी कार्य सिद्धीस गेले. विजापूरची आदिलशाही म्हणजेच खानाची स्वामी आजही आपल्या वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी, त्यांचे चमचे वाटेल ते करण्यासाठी धडपडतात. तर त्याला वाईस बसून करता आला असता, परंतु त्या घमेंडखोर खानाला राजांना पकडून विजापूरला न्यायचे होते. शिवशंभूचा वरद असता आणि आई भवानीचा आशीर्वाद होता राजांना आणि शिवाजी राजे धोरणी होते. त्यांनी जावळीच्या भेटीचा खडा खानाला टाकून पाहिला. तो बरोबर लागू पडला. पंताजीने दिलेले निमंत्रण खानाने ताबडतोब मान्य केले. खानाच्या सरदारांनी खानाला सल्लाही दिला होता की आपण जावळीला जाऊ नये, कारण शिवाजीला तह करायचा असेल तो जावळी सोडून वाईला येईल. शिवाजी आपणास जावळीस बोलवतो आहे, याच्या पाठीमागे शिवाजीचा वाईट हेतू असावा ही ओढ आहे. पण महाराजांनी टाकलेल्या भेटीच्या जाळ्यात खान गुरफडून गेला. कोणी त्याला विरोध केला तर तो त्याला खपेनेसा झाला. खानाला शंका येत होती, पण खानाने पंताजी गोपीनाथाला त्याबद्दल शपथ घालून शंकेचे निरसन करून घेतले आणि 60,000 सैन्य वाईतळाकडून घेऊन गडाकडे जाण्याला तो निघालाही. वाईतळावरून निघण्यापूर्वी ज्या तिघांनी खानाला विरोध केला होता, तुम्ही प्रतापगडी जाऊ नये, त्यांना खानाने शिक्षा केल्या. किती खतरनाक होत्या शिक्षा. अफजल खान नावाचा माणूस एकाचे नाक कापले, दुसऱ्या जिवंत पुरले, तिसऱ्या शाब्दिक सुनावणी केली. प्रचंड सैन्य घेऊन खान निघाला खरा, परंतु त्या बिकट वाटेत रडतोंडीच्या घाटासारख्या दुर्गम ठिकाणी त्याच्या अवजड लष्कराची फार फजिती झाली. डोंगराच्या सोंडा सोळके खडेघाट यातून जाताना खानाच्या हत्तींची तिरपीट उडाली. घोड्यांना स्वतःचे ओझे स्वतःला असह्य झाले. खानाची ध्वज छत्र जांभळे गुरफटून फाटून गेली. उंटावरचे शहांनी कंटके रुतून पडले, तरीसुद्धा खान हिमतीने व हियेने
पारघाटापर्यंत आला व तिथेच त्यांनी कोयनेच्या काठी सैन्याचा तळ ठोकला. कोयनेकाठी अफजल खानाची 60,000 सैन्य येऊन दाखल झाले. त्यांचे भव्य तंबू, उंटांचे तांडे, मस्त हत्ती, महान योद्धे, अबलक अश्व, लहान मोठ्या तोफा या सर्वांनी कोयनाकाठ गजबजून गेला होता. खानाच्या बरोबर जे हिऱ्या मोत्याचे व्यापारी आले होते त्यांना पंताजी गोपीनाथांनी राजांकडे हिरे मोती पाहिजे म्हणून गडावर नेले, परंतु त्यांना पुन्हा खाली येऊ दिले नाही. नंतर भेटीचा दिवस ठरला. मार्गशीर्ष शुद्ध 7 शके 1581 गुरुवार भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरवण्यात आली. भेटीची वेळ दुपारी ठरवली. एकट्या खानाने भेटीसाठी येताना आपली सेना जिथल्या तिथे ठेवून पालखीतून सशस्त्र यावे. त्यांनी आपल्या सेवेसाठी 2 किंवा 3 सेवक आणावेत. खानाने भेटीच्या मंडपात प्रथम येऊन शिवाजीची वाट पाहत बसावे. नंतर शिवाजीने पाहुण्यांचा आदर सत्कार यथाविधी करावा. खान व शिवाजी राजा दोघांचे रक्षणासाठी सज्ज, स्वामिनिष्ठ, शूर व निष्ठावान अशा 10 सैनिकांनी बाणाच्या टप्प्यावर येऊन मागे उभे राहावे आणि दोघांनी भेटल्यावर लोकांना अत्यानंद होईल अशी गुप्त बोलणी करावी. खानाचा बारदास्त आणि स्वतःचा बंदोबस्त राजांनी कसा केला होता? गडापासून दूर कोयनाकाठी खानाची छावणी पडली होती. शिवाजी राजांनी खानाचा इतमाम फार चांगला ठेवला होता. गडापासून छावणीपर्यंत वाण्यांची काय, हलवायांची काय, बडपुंजांची काय नवी पेटच वसवण्यात आली होती. यवनांची प्रियतम खाद्य म्हणजे प्रत्यक्ष गोमांस. ज्या शिवाजीने आदिलशाहीच्या शहरी कसायाने गोमांसांची विक्री केली म्हणून त्याचे शिर तलवारीच्या फटकाऱ्यांनी छाटून टाकले, त्याच शिवाजी राजांनी गोमांस विक्रीसाठी माणसे ठेवली. रक्षणाची सर्वांग परिपूर्ण व्यवस्था केली. खानाच्या फौजीचे तळ नीट न्याळून ठेवले. त्या रोखाने तोफा ठेवल्या. पारघाटातून शिवाजी पळणार नाही म्हणून खान पारघाट घेण्याच्या उद्देशाने टपून बसला होता, परंतु खानाची सैन्य कोणत्याही प्रकारे पारघाट ओलांडून येणार नाही म्हणून तोफांचे मोर्चे गडमाथ्यावर शिवाजी राजांनी बिनचूक लावून ठेवले होते. तहाचे आणि युद्धसंकेताचे वेगवेगळे ध्वनी ठरवले होते आणि आपली युद्धसज्जता आहे हे खानाला कळू नये म्हणून गडाच्या वायुव्येस नेताजी 5,000 सैन्याने शिखडा राहिला होता. राजांनी सैन्याचे 2 विभाग केले होते. एक पुढे सरावर नेताजीच्या हाताखाली, दुसरा गडाच्या निवृत्तीला रानात मोरोपंतांच्या हाताखाली ठेवला होता. खरोखरच वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी शिवाजी महाराजांच्या दाखवलेली ही सेनापतित्वाची सर्वांगीण कुशलता, सावधानता व चतुरस्रता पाहिली म्हणजे मग मन आश्चर्याने थक्क होते. भेटीचा मंडप कसा होता? उभयपक्षी ठरल्याप्रमाणे पसंत केलेल्या ठिकाणी म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या सुंदर हिरव्यागार मैदानावर शिवाजी महाराजांनी खानाच्या इतमामाला शोभेल असा अत्यंत सुंदर व वैभवशाली मंडप उभा केला होता. यात गाद्या, पडगाद्या घातल्या. नानारंगी लोड तक्ते निवासिया यांनी बैठक सुशोभित केली. चिकाचे पडदे लावले. मांडवाच्या चांदवा जडिताचा केला होता. सूर्याचे डोळे दिपवणारी हिरे माणिके ठिकठिकाणी बसवली होती. छताला टपोरे पाणीदार मोत्यांची झालर लावली होती. मंडपाच्या 4 बाजूला 4 डौलदार सोन्याच्या समया ठेवल्या. मध्यभागी उंच वैभवशाली व्यासपीठ उभे केले व अफजल खान जिथे बसेन तिथे त्याच्या मुखमंडलावर लाल प्रकाश पडेल असा अत्यंत सुंदर लाल माणिक वर छताला लावले होते. अशा पद्धतीने राजे खानाच्या भेटीसाठी व स्वागतासाठी सिद्ध झाले होते. भेटीचा दिवस ठरला होता. अखेर खान शिवाजी भेटीचा दिवस उजाडला. तो 10 नोव्हेंबर 1659 म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध 7 शके 1581 गुरुवार मार्गशीर्ष महिना शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या राजघराण्याला शुभच होता. कारण शहाजी जिजाऊ युवा मार्गशीर्ष शुद्ध 5ला शहाजीला पाण्यात पाहणारा व कपटाने कैद करणारा मुस्ताफ खान चंदीला मरण पावला. मार्गशीर्ष शुद्ध 5लाच आग्र्याहून सुटका होऊन शिवाजी राजे रायगडी सुखरूप पोचले. मार्गशीर्ष शुद्ध 5लाच मासांना मार्गशीर्षोहम असे भगवंताने गीतेत म्हटले आहे. या भेटीच्या दिवशी खान शिवाजीला भेटण्यासाठी पार तळावरून निघाला. खानाने आपल्याबरोबर
हजार 1,500 लष्कर घेतले, परंतु कृष्णाजी भास्कर व पंताजी गोपीनाथ हे दोघे बरोबर होते, पण एकाची हिंमत झाली नाही खानाला विचारायची की तुम्ही जास्त सैन्य का घेतले. शेवटी न राहून पंताजी गोपीनाथ बोलले, खाविंद, आपण आपल्याबरोबर सैन्य घेतले याची आवश्यकता काय. इतक्या जमावने राजा दहशत खाईल, माघार जाईल किंवा महाड वाटेने पळून जाईल, भेट होणार नाही. तेव्हा विनंती, आपले सैन्य दरीतच ठेवावे. सैन्याला लपवून ठेवायला जागाही छान दिसते. खान शिवाजीच्या भेटीच्या कल्पनेने पूर्ण बेभान असल्याने त्यात तो कोणताही व्यत्यय येऊ देण्यास तयार नव्हता. त्याने आपली 1500 लष्कर जनीटेंबेच्या दरीतच ठेवण्यास संमती दिली. राजभेटीच्या मोहाची अशी घालून व्यसन खाशी, विजापूरच्या अस्वल नाचवी, दख्खनचा दरवेशी, ही पंक्ती खानाच्या बाबतीत अगदी खरी ठरली. जनीटेंब हे ठिकाण गड ज्या डोंगरावर आहे त्याच्या आग्नेयेच्या सोंडेवर आहे. जनीटेंबेच्या खालच्या दरीत खानाचे निवडक 1500 लोक ठेवण्यात आले आणि नेमक्या आजूबाजूच्या झाडीत महाराजांची फौज दबा धरून बसली होती. हे फक्त पंताजी गोपीनाथांनाच माहीत होते. पंताजींनी हे ठिकाण खानाच्या सैन्यासाठी निवडले होते. त्या हिकमती, वकिलाची युद्धकला, कुशलता, मुत्सद्दीपणा व दूरदृष्टी दिसून येते. एवढे सैन्य जनीटेंबेच्या दरीत ठेवून बाकीच्या लोकांसह खान प्रतापगडाच्या पायथ्याशी मंडपात दुपारी 12 वाजता दाखल झाला. पालखी मंडपाबाहेर ठेवली, भोई बाहेरच थांबली. खुद्द खानाबरोबर त्याचा वकील कृष्णाजी भास्कर, 75 महायुद्धा बडा सय्यद उर्फ सय्यद बंडा, आणखी एक सेवक, असे 3 जण होते. मंडपात अद्भुत रम्य शोभा पाहून खान आश्चर्य स्तंभित झाला. मनात जळाला. मनात विचार करू लागला, शिवाजी म्हणजे काय? शहाजीचा लेख, वजिराजवळ असले वैभव नाही, बादशाच्या सगळा दौलत खजिना मी पाहिला, असला मोलागला मोतीदाना मला तिथे दिसला नाही. या प्रकारचे सामान त्याने कुठून मिळवले, अशा अर्थाचे उद्गार त्याने काढले. मोतीलक सदरीच्या शोभेमुळे खानाच्या मनात मत्सराने पेट घेतला. हे पाहून महाराजांच्या वकिलांनी त्याची क्षणात समजूत काढली. या राजलक्ष्मीबद्दल खविंदांनी चिंता का बाळगावी? ती बादशाचीच असून बादशाच्या घरालाच जाणार आहे, असं आश्वासन देऊन त्याचे मन शांत केले. खानाने अंगात फक्त मजलिनीचा झगाज घातला होता आणि खांद्यावर शेला ठेवला होता. त्याने चिलखत घातले नव्हते, परंतु हत्यारबंद मात्र होता. खान गडाकडे येतो हे कळताच महाराजांनी आपली भेटीची तयारी सुरू केली. महाराजांची त्या दिवसाची दिनचर्या एक तेजस्वी महापुरुषांची होती आणि ती परमानंदाने लिहून ठेवली आहे. भेटीच्या दिवशी नित्याप्रमाणे महाराजांनी स्नान करून श्री भगवान शंकराची पूजा केली. नित्याची दानविधी उरकला आणि अंगात चपळता राहावी म्हणून अल्पोपहार केला. शुद्ध परिमेय जळ ते वारंवार आचमनाप्रमाणे प्याले. त्यांनी तुळजाभवानीच्या मनात चिंतन केले. समयोचित वेश करून अंगात उत्तम चिलखत घातले. मरणांत युद्धासाठी निघालेल्या राजपुताच्या केशराचा छिडकाव मारलेला लांब अंगरखा घातला. डोक्याला तुरा खोवलेला शुभ्र पगडी घातली. तलवार आणि पट्टा ही दोन्ही कमरेला लटकावली. त्यामुळे शिवरायांची ती वज्रकाया विशेष शोभत होती. नंतर त्यांनी आपले तेजस्वी मुख आरशात पाहिले आणि लगेच आसनावरून उठले. पुरोहितांना आणि इतर ब्राह्मणांना नमस्कार केला आणि सर्वांचा आशीर्वाद घेतला. पुढे येऊन उभ्या असलेल्या सवच्छ देणूजवळ येऊन लगेच ती सुवर्णासहित द्विजाला अर्पण केली. आपल्याबरोबर येण्यासाठी सज्ज असलेल्या पराक्रमी अनुयायांना प्रतापगडाचे रक्षणार्थ नेमले. आदल्या दिवशी किल्ल्याच्या दरवाजाजवळ एक गुप्त घळ खणून तयार केली होती. ती शत्रूला दिसत नव्हती, मात्र शत्रू त्या घळीतून दिसत होता. त्यात हिरोजी फर्जंदला निवडक 40 शूर शिपाई देऊन मंडपात काही बरे वाईट झालेच तर शत्रू तुटून पडण्यासाठी आदेश देऊन तयार ठेवले आणि त्याप्रमाणे सर्वांचा निरोप घेऊन महाराज गडाखाली जाण्यासाठी निघाले. जगलो वाचलो तर ठीकच, नाहीतर गड मुलूक सांभाळा आणि स्वराज्य राखा. माझ्या अस्थी प्रयाग तीर्थी नेऊन सोडा, म्हणून महाराजांनी उद्गार काढले. खानावर आम्हाला जाऊ द्या, आम्ही त्याचा चुरा करून येतो. आपण लाखोंचे पोशिंद्यात आपला जीव धोक्यात घालू नका, म्हणून अनेक शूर सरदारांनी आवेशपूर्ण कळकळीने आग्रह केला. परंतु ज्याचे काम त्यानेच केले पाहिजे म्हणून महाराजांनी सर्वांना शांत केले. नंतर महाराज पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी स्नेहभावाने गडाखाली निघाले. बरोबर संभाजी कावजी आणि जीवामाला हे 2 निवडक सशस्त्र सरदार घेतले. पाठोपाठ तो इमामी
रणगाजी तानाजीही ढाल तलवार घेऊन निघाला. चौघेही गड उतरून खाली आले आणि मंडपाकडे निघाले. मंडपात कोण कोठे महाराजांनी तीक्ष्ण दृष्टीने वाटेतच दुरून नीट निहाळून पाहिले. ज्याला पाहिले म्हणजे रणात महायुद्ध हंबरडा फोडीत तो पंचहातानी मर्दाना सय्यद बंडा उर्फ बडा सय्यद तिथे असलेला पाहून लगेच तानाजीच्या कानात काही कुजहित सांगून तेथेच त्याला थांबण्यास आज्ञा दिली. पुढे जाऊन पंताजी गोपीनाथ यांना सदरीतून बोलून घेतले. क्षणार्धात कानगोष्टी झाल्या. पारघाटापासून मंडपापर्यंत खानाबरोबर असताना वाटेत काय घडले ते कळणे जरुरी होते. 1500 हापशी घोडेस्वार खानाने जनीटिंबेच्या दरीत ठेवले होते हे चटकन पंताजींनी महाराजांच्या कानात सांगितले. मग महाराजांनी पंताजीच्या कानात सांगितले, आपली व खानाची भेट होईपर्यंत सय्यद बंडाला क्षणभर सदरेबाहेर ठेवण्यासाठी खानाचे मन वळवा. बंडाला बाहेर ठेवल्याबरोबर मी येतोच असे महाराजांनी सांगितले. पंताजी लगबग सदरेत गेले आणि विजापूरच्या त्या मातबर सरदाराला महाराजांनी सांगितलेले सर्व विनंतीपूर्वक सांगितले. शिवाजीराजे भेटीस आले आहेत, पण आपला प्रचंड पराक्रम व सामर्थ्यशाली सय्यद बंडाला पाहून ते भ्यायले आहेत. विजापूर शाहीच्या किल्ल्याचा जणू बुरुजच असलेल्या या प्रचंड रणमर्दाला पाहून राजांच्या काळजाचे पाणी झाले. तेव्हा विनंती केली आहे की भेट होईपर्यंत क्षणभर सय्यद बंडाला सदरेबाहेर ठेवावे. अशा प्रकारे बोलून खानाच्या मंदरणी करून त्या गर्विष्ठ घमेंडखोर फाजील आत्मविश्वास असलेल्या खानाकडून बंडाला बाहेर ठेवण्याबद्दलचा हुकूम पंताजींनी मिळवला. शिवाजी महाराजांनी तानाजीलाही दूर ठेवले आहेच. शिवाय शिवाजीची ही बावळट ठिंगणी मूर्त मला काय महाग नाही ही कल्पना येऊन बंडाला सदरेबाहेर जाण्यास त्याने हुकूम फरमावला. हुकुमाप्रमाणे बंडा सदरेबाहेर गेला. शिवाजी महाराज सिंहाप्रमाणे झपाझपा पावले टाकीत फक्त 2 रक्षकांसह सदरेत येऊन दाखल झाले आणि भेटीसाठी मांडलेल्या उंच व्यासपीठावर चढले. खान उभा राहिला. त्याने आपल्या हातातील जमदांड आपल्या सेवकाजवळ दिला आणि निशस्त्र होण्याचा बहाणा केला. मात्र अस्तनीत गुप्त रीतीने कट्यार लपून ठेवली होती. उभयतांची दृष्टादृष्ट झाली. औपचारिक परिचय झाला. खान महाराजांना घाबरवण्यासाठी गरजला. अरे स्वैर आचार करणाऱ्या युद्धोत्साह बाळगणाऱ्या शहाजीच्या पोरा, नीतिमार्ग टाकून विनाकारण कुमार्ग का धरतोस? आदिलशाहीला मानत नाहीत, कुतुबशाहीची अवज्ञा करतोस, दिलिद्राची सेवा करत नाहीस. या तुझ्या उद्धटपणाबद्दल तुला शासन करण्यासाठी आलो आहे. तेव्हा माझे ऐक, गड सोडून दे, लोभ धरू नकोस, मला शरण ये. आपण आदिलशहाकडे जाऊ, तुला मोठे वैभव मिळवून देईल. घमेंड सोड. यापुढे काय होणार हे फक्त परमेश्वरालाच माहीत. म्हणून परमानंदाने आपल्या शिवभारतात म्हटले, शोष्य फसलो वेद. त्या दिवशी ऐन मध्यान्हकाळी महाराष्ट्राचे स्वराज्य साधन आणि आदिलशाहीचे अस्तित्व ही दोन्ही दैवाच्या काट्यात देवाने तुलनेसाठी घातली होती. काटा सारखा हलत डुलत होता आणि अशाच स्थितीत दोघे जण एकमेकांना आलिंगन देण्यासाठी पुढे आले. महाराजांचे शिर उंच खानाच्या छातीला भिडताच खानाने महाराजांची मुंडी आपल्या डाव्या बगलीत एकदम घट्ट दाबली आणि क्षणार्धात आस्तीनीत लपवून ठेवलेला कट्यार उजव्या हाताने महाराजांच्या डाव्या कुशीत मारली. परंतु महाराजांच्या अंगात चिलकता असल्याने खानाने मारलेली कट्यार चिलकतीवरून घसरून निघून गेली. बाहुयुद्धात निपुण असलेल्या महाराजांनी अंग अंकुचित करून तो कटारीचा वार वाया घालवला. महाराजांची मूर्त ठेंगणी असली तरी शरीर बांधा पिळदार आणि पोलादासारखा बळकट होता. त्यांनी मोठ्या चपळाने व तडपेने आपली मान पेच मारून सोडवून घेतली आणि आपल्या हातात घातलेल्या वाघनख्यांनी खानाच्या पोटातील आतडी बाहेर काढली. खानाचे डोके गरगर फिरू लागले. खानाने आपली आतडी जशीच्या तशी पोटात दाबून धरली. तो झोकांड्या खाऊ लागला. घात झाला, घात झाला, शत्रूला मारा. इतक्यात खानाचा वकील कृष्णाजी भास्कर खानाच्या आज्ञेप्रमाणे महाराजांवर चालून आले. खानाने दिलेली तलवार शिवाजीवर उगारली. शिवाजीने ती आपल्या तलवारीने उडवून आणि पट्ट्याने खानाच्या डोक्याचे 2 भगले गेले. ते डोके वज्राने तोडलेल्या पर्वत शिखराप्रमाणे खाली पडले. एकीकडे धड पसरले, एकीकडे आतडी गळाली, एकीकडे रत्नमोत्याचा शिरपेच पडला, एकीकडे वस्त्र तर दुसरीकडे छत्र. अशी दशा प्राप्त होऊन तो कपटी अफजल खान आपल्या कर्मामुळे आणि गर्वामुळे धरणीवर लोळला. ह्या प्रकारास किती वेळ लागला असेल याचा विचार आपण सुरतेनेच करावा. भेट आणि ताटातूट काही क्षणात झाली. अशा रीतीने 10 नोव्हेंबर 1659 रोजी गुरुवार या दिवशी हा ऐतिहासिक रोमांचकारी प्रसंग
तळस्थळावर घडून आला. खानाला खाली पाडल्यावर खानाने केलेला दगा मारो मारो अशा आक्रोश सय्यद बंडाच्या कानी पडताच तो लढावे चवताळून वाऱ्यासारखा दौडत मंडपात आला आणि झालेले कृत्य शिवाजीनेच केले असले पाहिजे असे समजून तत्काळ शिवाजी राजांवर चालून गेला. शिवाजी व बंडा यांचे युद्ध जुंपले. बंडाने तलवारीचे जबरदस्त वार केले ते शिवाजी महाराजांनी कातर डावांनी बुडवून लावले आणि 5वा मर्मभेदक वार शिवाजीवर करणार तोच जिवा महालाने बंडाचा भुजदंड हत्यारासह खांडून खाली पाडला. सय्यद बंडाचे 2 तुकडे केले. जिवा महालाने पराक्रमाची कमाल केली. होता जिवा म्हणून वाचला शिवा ह्या म्हणीने जिवा महालाला महाराष्ट्राने कायमचे धन्यवाद दिले आणि सय्यद बंडाला मारल्यानंतर खानाचे इतर सैन्य बाणाच्या टप्प्यावर येऊन ठेपले होते. तेही गडबड ऐकून मंडपात आले आणि राजांवर चवताळून सर्व दिशांनी हल्ला केला. तो शक्तिमान आणि शौर्य संपन्न अब्दुल सय्यद तेथे तलवार नाचवत आला. अफजल खानाच्या पुतण्या रहीम खान उड्या टाकत आणि गर्जना करीत आला. तो थोर घराण्यातील महामानी पैलवान खान आपली तलवार शिवाजीवर रोखून दौडत आला. असे खानाचे सर्व पृष्ठरक्षक क्रोधाने बेभान होऊन मंडपात शिवाजीवर चौबाजूने त्याला ठार करण्यासाठी त्वरेने धावत आली. ही वेळ आपल्या प्रिय राजाच्या युद्ध कौशल्याची होती. सिंहासारखे चौफेर दृष्टी फेकून सर्वांना तोंड देण्यासाठी आपली भवानी तलवार व पट्टा ही दोन्ही एकाच वेळी चालवून विद्युत वेगाने फिरवून आपल्या अंगाभोवती डोळे दिपवणारे तेजाची वलय निर्माण करून त्यांचा अभेद्य तट उभा करून शत्रूचे डोळे फिरवले. विद्युत पाताप्रमाणे आपल्यावर वेगाने शत्रुवीरांनी केलेले प्रचंड खडक प्रहार कधी पट्ट्याने तर कधी दोन्ही मिळून कातरवार करून उडवून लावणारा धुरंधर तलवार बहादर शिवाजी राजा ज्यांनी मंडपात पाहिला असेल त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असतील. मंडपात भयंकर चकमक चालू असताना ज्यांनी आपले आईबाप व देव दौलत सर्व काही शिवाजी महाराजांच्या चरणी मानली होती तो शिवबाचा जिवलग मैत्र ताना आपल्या धन्याच्या व्यवहाराचे उधाण उतरवण्यासाठी वाघासारखा उड्या टाकीत मंडपात आला आणि शिवाजी व तानाजी मिळून तलवार चालवून खानाच्या सैन्याचे धुवा उडवला. धन्य राजा शिवाजी आणि त्यांचा मैत्र तानाजी आणि धन्य तेही की ज्यांनी अशी की एक जोडी रणांगणी तलहातावर शिर घेऊन लढताना पाहिली. पुढे मंडपातील खानाचे शव नेण्यासाठी पालखीचे भोई आले. त्यांनी शव पालखीत घालून नेण्याचा त्वरेने शिकस्त केली. परंतु संभाजी कावजींनी सर्व भोयांच्या पायांच्या ढोणशिरा झपाट्याने तोडल्या आणि त्यांना खतम करून टाकले. धडासह पालखी तेथेच पडली. लगेच संभाजी कावजींनी खानाचे डोके कापले. शिवाजी महाराजांचे इतर गडावरचे रक्षक त्यांच्या रक्षणासाठी तेथे आले होते. त्यात इब्राहिम नावाचा राजांचा एकनिष्ठ सेवक होता हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. हिरोजी फर्जंद आणि त्याची टोळी त्या ठिकाणी आली होती. त्यांनी व इतर सैनिकांनी जनीटिम्याच्या दरीत खानाचे असलेले 1500 सैन्य कापून काढण्याचे काम केले आणि मनपातील सर्व लढाई आटोपल्यानंतर महाराज खानाचे शेर घेऊन गडावर पुढील बंदोबस्तासाठी जलद निघून गेले. हर हर महादेव, राजा शिवाजीचा विजय असो असा एकच आवाज गडावर नांदत होता. ऐसा मोहरा होऊन गेला पुढे न होणारं, नाव शिवाजी नाव जगामध्ये गरजत राहणारं. जय जय महाराष्ट्र.